नमस्कार, वेलकम टू प्रीती स्पेशल किचन। आज आपण बनवणार आहोत झटपट चमचमीत असा शेवगा मसाला। तर चला बनवूया असा रेस्टॉरंट स्टाईल शेवगा मसाला। अगदीच कमी वेळेमध्ये आणि झटपट होणार आहे आणि अगदी रेस्टॉरंट किंवा मोठ्या मोठ्या हॉटेलची सुद्धा सर ह्याला येणार आहे आणि ते सुद्धा अगदी 10 मिनिटात। जितक्या वेळात तुमचा भात बनवून होतो तितक्या वेळेस आपला हे शेवगा मसाला होणार आहे। वेगळं तुम्हाला मसाला भाजायची किंवा वाटायची गरज नाही, वेगळं तुम्हाला शेवगा शिजवायची गरज नाही। अगदी 1 पॉट मील आहे, पटकन होते। तर चला बनवूया। तर इथं मी घेतली माझी डिनर प्लेट, शेवगा मसाला, भाकरी, सलाड। तर चला पटकन जाऊन बघूया असं परफेक्ट चमचमीत असा शेवगा मसाला। त्याच्यासाठी लागणारे 1/2 किलो शेवगा घेतलेले आहेत मी। चौकोनी कुटुंबासाठी परफेक्ट होतं 1/2 किलो शेवगा। सोलून घेतलेले आहेत, आता त्याला धुवून घ्यायचे आहेत। कापताना ह्याचे एक बोटा इतके पीस करायचे, आपल्या बोटा इतके पीस करायचे शेवग्याचे। आणि 2 मध्यम आकाराचे बटाटे सोलून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत दोघं आणि कापून घेतलेले आहेत। बटाट्याच्या फोडी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त लहान मोठे करू शकता किंवा बटाटा पूर्णपणे स्किप केला तरी चालेल, पण इथं छान टेस्ट येतं शेवग्यासोबत बटाट्याची, त्यामुळे मी घेतलेला आहे। आता इथं वाटणामध्ये लागणार आहे, इथं आपण कच्चं वाटण करणार आहोत, अजिबात रोस्ट भाजणार नाही का नाही। आणि ही कांदा विरहित राहणार आहे, तर कांदासुद्धा इथं नाही लागणार आपल्याला। अर्धी वाटी ओलं नारळ घेतलेले, 4 हिरव्या मिरच्या, 5-6 लसूण पाकळ्या घेतल्या, 2 इंच आलं आणि कोथिंबीर घेतलेली आहे। आता आलं लसूण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता, लसूणसुद्धा स्किप केला तरी चालू शकतो। आता इथं लागणार आहे आपल्याला जिरे 1 चमचा, 1 चमचा तीळ आणि 1 चमचा खसखस। चमचा कोणता आहे तर छोटा आपला मसाल्याचा चमचा असतो तो। सुके मसाल्यांमध्ये लागणार आहे 1/2 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार अर्धा चमचा मीठ आणि चिकन मसाला घेतला आहे मी मोठा 1 चमचा। चिकन मसाला नसेल तर मटन मसाला किंवा कोणताही कांदा लसूण मसालासुद्धा तुम्ही घेऊ शकता। इथं ग्रेव्हीसाठी लागणारे 2 टमाटे, ते इथं मी फोडी करून घेतले 4, 2 टमाट्याच्या। टमाटा मी किसून घेतलेला आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही वाटणासोबत वाटूसुद्धा शकता। आता चला बघूया कृती। तर इथं मी किसून घेतलेला आहे टमाटा, तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सरमध्ये वाटणासोबतसुद्धा क्रश करू शकता। आता इथं मिक्सरचं जार घ्यायचं आहे। आता मिक्सरच्या जारमध्ये टाकलेत हिरव्या मिरच्या 4, तुमच्या आवडीनुसार तुम्ही 2सुद्धा घेऊ शकता। लसूण 5-6 पाकळ्या, अर्धी वाटी ओलं नारळ, ओल्या नारळाच्या जागी तुम्ही सुक्कं नारळ घेतलं, सुक्कं खोबरं ते सुद्धा चालेल। कोथिंबीर घेतली आहे, तीळ, खसखस आणि जिरे घेतलेत। ओबडधोबड वाटून घ्यायचे, म्हणजे पल्स करून घ्यायचे ड्राय, आणि मग ह्याच्यामध्ये पाणी आपल्याला ॲड करायचं। पाणी किती ॲड करायचं, अगदीच अर्धा कप किंवा पाव कप म्हटलं तरी चालेल। अगदी 2-3 चमचे आपल्याला पाणी इथं ॲड करायचं आणि हे पेस्ट किंवा चटणीसारखं वाटून घ्यायचं आहे। तर हे बघा, हे आपली चटणी जी आहे ती रेडी आहे वाटणाची, अगदी बारीक चटणीसारखं वाटून घ्यायचं याला। आता चला पटकन जाऊन कृती बघूया। तर इथं पॅनमध्ये मी तेल ठेवलेलं आहे, म्हणजे तेल टाकलेले 2 चमचे। पॅन छान ड्राय होऊ द्यायचा, धुवून घ्यायचा सर्वात प्रथम, कोणतेही भांडं वापरताना धुवून घ्यायचं, त्याला ड्राय होऊ द्यायचं। मग त्यात टाकलं 2 चमचे तेल। तेल छान गरम झालं की आता इथं आपण टाकणार आहोत, मी घेतले 2 इलायची, फोडून घेतलेल्या 2 इलायची हिरव्या। मला इथं इलायचीचा फ्लेवर मला आवडतो, त्यामुळे मी इथं इलायची टाकलेल्या आहेत। पूर्णपणे स्किप करू शकता तुम्ही, मला तडक्याला इलायची आवडते त्यामुळे ॲड केलेलं आहे। छान तडतडली इलायची की टाकले आपले सुके मसाले, चिकन मसाला, लाल तिखट, हळद आणि मीठ। आता इथं तुम्हाला लाल तवंग हवा असेल ग्रेव्हीचा तर तुम्ही काश्मीरी किंवा बेडकी लाल तिखटसुद्धा ॲड करू शकता। आता इथं मी टाकलं आहे वाटणसुद्धा। मसाले छान फ्राय झाले की इथं आपलं टाकलं वाटण। वाटण म्हणजे ओलं नारळ, कोथिंबीर, मिरची, आलं लसूण, जिरे, तीळ आणि खसखस जे आपण वाटून घेतलेली चटणी ती पूर्णपणे इथं टाकलेलं वाटण आपलं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करते आणि नंतर टाकणार आहे, आत्ताच नाही। आता ह्याला छान परतून घ्यायचं आहे, जे आपला मसाला आहे, वाटण आहे, छान परतून। हे अजिबात चिपकत नाही आपल्या पॅनला। स्टीलचं भांडं आहे माझं, तुम्ही बघू शकता फ्राय पॅन, तरी ह्याला अजिबात चिपकलं नाही हे वाटण। तर तुम्ही हे बघा किती छान डिलिशियस ही मसाला, आत्ताच असं वाटतं खावं असं। तर पटकन जाऊन ही रेसिपी नक्की ट्राय करा। मी म्हणते एकदा तुम्ही ही ग्रेव्ही बेस बनवली ना, तुम्हाला आवर्जून सगळ्याच व्हेजिटेबलला तुम्ही ही ग्रेव्ही बेस बनवणार। ह्याच्यामध्ये सेम बेसिक जी ग्रेव्ही मी बनवली ना, ह्याच बेसनी तुम्ही बॉईल मटन ह्याच्यात टाकू शकता, बॉईल चिकन टाकू शकता आणि ती चिकन मसाला किंवा मटन मसालासुद्धा होऊ शकता। तर आता ह्याच्यात टाकला मी किसलेला टमॅटो, जसं मी म्हटलं 2 टमाटे घेतलेले मी, ते किसून घेतलेले। तुम्हाला हवं तर तुम्ही वाटणासोबतही टाकू शकता 2 टमाटे बारीक करताना, ते सुद्धा चालेल। पण आता इथं छानपैकी परतून झालं आहे टमॅटो आणि मसाला, त्याला एक दणकून 5 ते 2 मिनटं याला वाफ काढून घेऊया। पाणी नाही टाकलं, आत्ता मी पाणी टाकणार आहे। हे बघा, पाणी नाही टाकलं तरी टमाटा आणि मसाला आहे ते एकजीव झाला आहे छान।
आणि खूप छान ही अशी ग्रेव्ही झालेली, अजिबात चिपकली नाही. आता मी याच्यात पाणी ॲड करते. हवं तितकं तुम्ही गरम पाणी ह्याच्यात ॲड करायचे, म्हणजे रस्सा किती पातळ आणि किती घट्ट हवा त्यानुसार. ह्या ग्रेव्ही बेसमध्ये एक आहे की ह्याच्यात तुम्हाला वेगळा मसाला भाजायची गरज नाही, किंवा मसाला भाजून टाकला तरी काय होतं की पाणी एकीकडे आणि भाजी एकीकडे होते. हे ह्याच्यात होणार नाही. खूप छान क्रीमी दाटसरी ग्रेव्ही होते. आणि तीळ आपल्याला खायला हवी, खसखस आपल्याला खायला हवी. तर तीळ खसखस ह्याच्यात ऑप्शनल नाही, नक्कीच टाका तीळ खसखस जिरे. याच्यात ऑप्शनल म्हणजे तर लसूण आहे. तुम्ही कांदा आणि लसूण विरहित खात असाल, त्याच्यात कांदा तर अजिबात आपण वापरला नाही, लसूणसुद्धा तुम्ही स्किप करू शकता. बाकीचे जिन्नस तुम्हाला घेणं गरजेचं आहे. ओलं नारळ, कोथिंबीर, मिरची, लसूण, म्हणजे लसूण स्किप करा, आलं घेऊ शकता, आणि तीळ खसखस आणि जिरे आणि आपले सुके मसाले जे काय तुम्हाला फ्लेवर आवडत असेल ते. आता रस्स्याला उकळी आली की लगेच टाकले आपले शेवगा आणि बटाटा. बटाट्याच्या ऐवजी तुम्ही भिजवलेले सोयाबीन जे असतात ते सुद्धा स्क्वेज करून म्हणजे पिळून घेऊ शकता, याच्यात ॲड करू शकता. किंवा ह्याच बेसनी तुम्ही एग बॉईल्स केलेले असतात ना, बॉईल अंडेसुद्धा याच्यात तुम्ही ॲड करू शकता, म्हणजेच एक अंडा मसाला आपला रेडी होतो. तर आता ह्याला अगदीच 10 मिनटं मी ठेवणार आहे वाफ काढायला. 10 मिनटात आपली जी भाजी आहे ती रेडी आहे. ह्याच्यात आपण वेगळं काही शेवगा वेगळ्या बॉईल नाही केल्या किंवा काय नाही. आता ह्याच्यात शेवगा शिजलेला आहे छानपैकी 10 मिनटानंतर, आणि आता ह्याच्यात आपण ॲड केली कोथिंबीर, आणि आता भाजी आपली जी आहे ती रेडी टू सर्व आहे. तुम्ही बघू शकता अगदी छान दाटसर आहे, अगदीच पातळ किंवा अगदीच घट्ट नाही झालेली. तर चला, रेस्टॉरंट स्टाईल आपला शेवगा मसाला रेडी आहे. तुम्ही जिथेही जा त्या रेस्टॉरंटमध्ये अशाच शेवगा मसाला भेटतात, आणि आवर्जून बनवा. खूप टेस्टी डिलिशियस असतात हे आणि हेल्दी असतात. तर झटपट असं इन्स्टंट अगदी 10 मिनटात ही भाजी रेडी होते. जसं मी म्हटलं की भातासोबत जर एका बाजूला भात ठेवला आणि भाजी ठेवली, भातापेक्षाही पटकन बनणारी ही भाजी आहे. तर आवडली असेल ही रेसिपी तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बनवायला विसरू नका ही भाजी. आणि बनवल्यावरती मला कमेंट करू नक्कीच सांगा कशी झाली ती. तर चला, आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हे सगळं करणं निःशुल्क आहे, फुकट आहे. ही कशी खायची? भाकरी, चपाती, फुलके, ब्रेड, पाव कशासोबतही खा, राईस, स्टीम राईस, आवर्जून खा, आवर्जून आवडणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.